नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मी आपले सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपण आजच्या दिवसाची सुरुवात एका पॉझिटिव्ह थॉटनी करूया. वाका तितकंच जितकं गरजेचं आहे, कारण विनाकारण वाकल्याने आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो. तर मैत्रिणींनो, आम्ही आलेलो आहे इथे खरेदी करायला. थोडी श्रावणातली खरेदी करूया म्हटलं. तर आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहे वस्तू घ्यायसाठी काही. तर वस्तू म्हणजे मला काही कुकर्स घ्यायचे होते, छोटे छोटे 2 जुने कुकर देऊन स्टीलचे कुकर घ्यायचे होते. आणि आमची गॅस थोडी रिपेअर करायला दिली होती, पण ती काही व्यवस्थित झाली नाही. खूप वर्ष झाले होते तिला. ग्लास टॉपची गॅस होती, तर ती पण आम्ही एक्सचेंज केली. तर हे सगळं सामान घेऊन आलेलो आहे. आणि आज आहे नागपंचमी, तर आम्ही नागपंचमीचा स्वयंपाक आज या नवीन कुकरमध्ये करणार आहोत. तर मी तुम्हाला गॅस आणल्यानंतर पूजा कशी केली ते सुद्धा मी दाखविणार आहे. तर इथे प्राची ओपन करत आहे, नवीन कुकर दाखवित आहे आपल्याला. तर खूप चांगला कुकर आहे, ISI मार्कचा आहे. आणि हा एक असा हांडी शेपचा आहे एक कुकर. तर 2 कुकर घेतले मी. ह्या दोन्ही कुकरला एक्स्ट्रा अशी लीडसुद्धा दिलेली आहे. गॅस मी आदल्या दिवशी घेऊन आली होती आणि कुकर दुसऱ्या दिवशी. तर ह्या लीडमुळे काय होतं की आपण असं वेगळं असं भाजी वगैरे सुद्धा करू शकतो कुकरमध्ये आणि हे झाकण लावू शकतो. तर आज आहे गुरुवार आणि आम्ही आज घेतली आहे नवीन गॅस. आमची ती गॅस ना ग्लास टॉपची होती, तर ती खराब झाली होती थोडी. तर आम्ही आता ही नवीन घेतली. आता मी गॅसची पूजा करून घेणार आहे आणि मग स्वयंपाक करणार आहे. कुठलीही नवीन वस्तू घेतली की पूजा करूनच मग सुरुवात करायची. सर्वप्रथम मी गॅसवरती गंगाजल शिंपडलं आणि त्यानंतर मी छान असं स्वस्तिक काढून घेतलं आहे, कुंकू ओलं करून. आणि स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकच्या बाजूला 2 रेषासुद्धा ओढलेल्या आहेत. तर असं स्वस्तिक काढून घ्यायचं छान कुंकू ओलं करून. आणि नंतर मी 5 बोटंसुद्धा लावले आहे आणि पूजा करून घेतली. हळद कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून आणि एक दिवा लावला, धूप दिला. त्यानंतर मी साखरेचा प्रसादसुद्धा ठेवला. नंतर 3ही बर्नरची मी पूजा करून घेतली आणि नंतर आरती करून घेतली कापूर लावून. तर अशी छान मी यथासांग पूजा केली. तर कुठली पण आपण नवीन वस्तू घरी आणली की अशी पूजा करूनच ती वापरायची असते. तर बघू शकता तुम्ही मी कशी पूजा केली ती. तर तुम्ही बघू शकता खूप मजबूत आणि हेवी गॅस आहे ही. तर ही आहे 3 बर्नरची गॅस. तर अशी पूजा करून घेतली आहे मी गॅसची. तर मैत्रिणी, तुम्ही बघू शकता सर्वात आधी मी गॅस सुरू केली आणि त्यानंतर आधी दूध तापवलं आणि नंतरच बाकीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज आहे नागपंचमीचा आदला दिवस. तर आम्ही काय करतो, आदल्या दिवशी सगळं आम्ही कापून ठेवतो. त्या दिवशी आम्ही कुठलाच पदार्थ नागपंचमीच्या दिवशी कापत नाही. तर आमच्याकडे विळी वापरतच नाही म्हणून आम्ही रात्रीच सगळं कापून ठेवलेलं आहे. प्राची कापत आहे सगळं. आणि हा आहे नागपंचमीचा दिवस. तर आता आमच्याकडे कढई असते नागद्वारची म्हणजे नागपंचमीची. तर ती मी भाजून घेत आहे इथे रवा. आणि नंतर आम्ही आता नागपंचमीची पूजा करू. तर इथे सर्वप्रथम मी रवा भाजून घेत आहे आणि शिरा करून घेत आहे. सर्वप्रथम मी रवा भाजून घेतला आहे साजूक तुपामध्ये. या प्रसादाची शिऱ्याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती टाकलेली आहे, त्यामुळं मी इथे आपल्याला डिटेलमध्ये काही दाखवणार नाही आहे. तर बघू शकता तुम्ही आता छान रव्याचा असा कलर बदललेला आहे. आणि यामध्ये मी पाणी नाही टाकत, दूध टाकते. त्यामुळे काय होतं, टेस्टी होतो प्रसाद.
आणि प्रसादाची याला जनरली पाणी टाकत नाही, त्यामुळे मी दूधच टाकत असते. खूप सुंदर असा छान टेस्टी असा प्रसाद झालेला होता. तर इथे झाली आहे आमची नागपंचमीच्या पूजेची तयारी. सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली, त्यानंतरच मग या पूजेला सुरुवात केलेली आहे. प्रसादाची कढई गॅसवरती असतानाच तिला शेंदूर लावून मगच देवघरात घेऊन जातात. हरिया 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 आमच्याकडे शेंद्राचे 5 नाक काढतात. तर शेंद्रामध्ये थोडं तूप मिक्स करतात आणि त्यानंतर ते नाक काढतात. तर इथे बघा असे छान नाक काढून घेतलेले आहे आणि याचीच आम्ही आता पूजा करणार आहोत. तर इथे लाह्यांमध्ये दूध वगैरे मिक्स करून ते सगळं देवांवरती शिंपडतात. पूर्ण घरात शिंपडावं लागतात त्या लाह्या. आणि त्या दिवशी झाडू नाही मारायचा असतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही झाडू मारतो. नंतर त्या लाह्या सगळ्या घरात तशाच ठेवावं लागतात. तर प्राचीने पूर्ण देवघरामध्ये आणि पूर्ण घरामध्ये लाह्या शिंपडल्या. अंगणातसुद्धा शिंपडायच्या असतात. एकूण एक जागेमध्ये प्रत्येक रूममध्ये त्या शिंपडायच्या असतात. आज सकाळी उठून दारात रांगोळी, उंबरठ्याचं लेपन वगैरे सगळं करायचं असतं. तर असं मी छान उंबरठ्याला लेपन करून घेतलेलं आहे आणि छोटीशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे. आणि आता आम्ही सगळे पूजा करणार आहोत. आणि आज माझा अवतार थोडा असा दिसत आहे, कारण आम्ही आज डोक्याला कंगवासुद्धा लावत नाही आमच्याकडे पूजा होईपर्यंत. त्यामुळे असे केस बांधून घेतलेले आहे. अनायचे शकुलसुद्धा आलेला होता काही कामानिमित्ताने नागपूरला. तर तो सुद्धा आता पूजा करत आहे. तर आमच्याकडे याला अक्षत भरणं म्हणतात. असा नमस्कार करावा लागतो. तांदळाचे अक्षत तिथे व्हायचे असतात आणि असं वाकून नमस्कार करायचा असतो 5 वेळा. याला अक्षत भरणं म्हणतात. जय देव जय देव जय मंगल श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मानस मने मात्रे मन हिरे जडित मुकुट शोभतो. पूजा वगैरे झाली. त्यानंतर आम्ही दोघींनी घेतलं फुलोरा करायला. तर आमच्याकडे फुलोरा असतो नागपंचमीला. तर इथे आमच्या दोघींचं सुरू आहे काम. असं प्राची मला लाटून देत आहे आणि मी भरत आहे आणि तळण्याचंही काम सुरू आहे. आणि असं आमचा फुलोराही तयार झाला. असा देवाच्या वरती फुलोरा बांधायचा असतो. फुलोऱ्याला करंजी, वडा, फणी, वेणी आणि पाती असं सगळं तयार करावं लागतं. आणि फुलोरा बांधल्यानंतर त्याला हळद कुंकू लावून पूजा करायची असते आणि कडुलिंबाचा पाला त्याच्यावरती ठेवायचा असतो. तर मग मैत्रिणींनो, अशी आमची झाली आहे नागपंचमीची पूजा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर अँड स्टे हेल्दी.